नाही भेटत, इथून 15 दिवसांनी लेबर भेटन नाही, नियोजनाची पूर्वी वाटच लागून जाते. जर यावर्षी मला दिसलं असं, मी डायरेक्ट व्हिडिओ टाकणार आहे बनवून. सामान्य कास्तकार SRT शेती करत नाही आहे. SRT शेती फायद्याची आहे का तोट्याची आहे? तर सर्वांना रामराम. तर आजचा आपला टॉपिक आहे SRT शेती. SRT शेती फायद्याची आहे का तोट्याची आहे, म्हणजे याचे दोन बाजू आहे. आता मी जे ऑब्झर्व केलं, आता आमच्या गावात SRT करत आहे शेतकरी, आणि काही काही जण करतही नाही आहे. तर दोन्हीकडले जे मतं आहे, किंवा मी स्वतः जे याच्यात एक्सपिरियन्स घेतला आहे, अनुभवला आहे, तर ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. SRT शेती हे फायद्याचीच आहे, कारण की त्याच्यात आपल्याला म्हणजे खर्च वाचते. पहिले स्टार्टिंगवाले जे खर्च आहे, म्हणजे जसं जमीन तयार करायसाठी म्हणजे 1 वर्षच तयार करावं लागते आपल्याला. पहिले पंजी, रोटावेटर, त्याच्यानंतर बेड मारणं. बेड मारणं म्हणजे हे 4-4 फुटाचे बेड मारा लागते पूर्ण वावरात सरळ. त्याला म्हणते SRT शेती. आणि पुढचे जे वर्ष राहते त्याच्या मग पंजी नाही मारायची, रोटावेटर नाही, फक्त जर बेड घसरले असेल तर बेड चढवून घेणे. आणि जर त्याच्यावर आपल्याला तुरी लावता येते, सोयाबीन लावता येते, कोणतंही पीक, मका वगैरे, आणि पीक कापून घेणे, आणि त्याच्यानंतर अवशेष जे राहिले ते तसेच त्याच्यात जमिनीत सोडू देणे. आणि त्यात जर काही तणकट होत असेल तर ते निंदाचं नाही, काही नाही, फक्त तणनाशक चालू देणे. याला म्हणते SRT शेती, झिरो मशागत शेती. आता याची दुसरी बाजू अशी आहे का आपण फक्तच हे तुरीसारखे पीक घेणार आहे का त्याच्यात, किंवा अजून दुसरे काही घेणार आहे. सोयाबीन घेतो म्हटलं मग तिथं लेबर आलं, लेबरच्या हाताने ते काढा लागते. नंतर मग ते लेबरला 250-300 रुपये रोजानं लेबर लागते. त्याच्यानंतर जर हेडंब्यानं काढतो म्हटलं तर 220-250 रुपये पोत्यानं हेडंबावाला सोयाबीन घेते. तर मग, आणि जर आता प्लेन लँडमध्ये जर असलं वावरात, तर ते आपल्या हार्वेस्टरनं निघते, 2000-2200 रुपये एकरानं ते निघते. तर हे SRT शेतीचं म्हणजे हे आहे की आपल्याला तिथं लेबर लागते सोंगासाठी, आणि याच्यात आपलं हार्वेस्टरनं काम होऊन जाते. दुसरं म्हणजे SRT शेती ही मला तरी असं वाटते का फक्त म्हणजे ज्यांच्याकडे दुसरं इन्कम आहे, दुसरा काही व्यवसाय आहे, किंवा जे रिटायर्ड झाले आहे, हेच लोक जास्त करत आहे. सामान्य कास्तकार हे SRT शेती करत नाही आहे. करतही असं नाही म्हणत नाही, आहे कामाची, मला पर्सनली आवडते, पण मी अजून केलं नाही आहे. ते करीन, 1-2 एकर तरी एक्सपिरियन्स घेऊन पाहिजे त्याचा. तर कसं आहे, कारण की हे जे तुरीसारखं पीक आहे हे डायरेक्ट शेवट निघणारं पीक आहे. त्याच्यात मग आपण त्याची रिस्क घेऊ शकत नाही. जे फक्त शेती करतात, शेतीच्या भरवशावर आहे बा म्हणून, त्याच्या मदत मग असे पाहिल्यावर SRT शेतीमध्ये का ते फक्त तणनाशक मारा लागते, त्यालाच म्हणते SRT शेती. त्याच्यातलं काही अवशेष फेकणे नाही बाहेर निंदून, पण निंदून काढलं, साफ केलं वावर आणि बाहेर फेकलं धुऱ्यावर, हे डोळ्यानं पाहिलं आहे, आणि त्याला म्हणते SRT शेती. असे लोक आहे, आमच्या डोळ्यानं पाहिलं आहे. जर यावर्षी मला दिसलं असं, मी डायरेक्ट व्हिडिओ टाकणार आहे बनवून. तर आहे का नाही? तर SRT शेती अशी आहे. पण मला तरी वाटते का हे रिटायर्ड लोकांचं काम आहे SRT शेती. आणि ज्याच्यापाशी दुसरं इन्कम आहे, फक्त एकच उत्पन्न घ्यायचं बा चांगलं पहिलेपासून, सामान्य शेतकरी घेऊ शकत नाही, कारण की त्याला मदत सोयाबीन घ्यायला लागते. सोयाबीन घेतो म्हटलं मग तिथं लेबर आलं, लेबरले खर्च वेगळा, हेडंब्यानं काढायसाठी खर्च वेगळा. तर हे खर्च आता मग ते जर जोड केलं तर ते पंजीन रोटावेटरचं ते येतेच त्याच्यात खर्च. पण एक गोष्ट हे आहे की तुमच्या जमिनीचा पोत सुधारते, खरी गोष्ट आहे, जमिनीचा पोत सुधारते. पण हे म्हणणं वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे का त्याच्यात खत लागत नाही बा, खत द्यायची गरज पडत नाही. खत द्यावं लागते. खत दिल्याशिवाय का तुमचं झाड मोठं होणार आहे, त्याला फुलं लागणार आहे, फळ लागणार आहे. म्हणजे उत्पन्न जर चांगलं घ्यायचं असेल तर खत तर द्यावंच लागेल ना. त्याच्यामुळे खात द्यावं लागते. आणि जर त्याची बेड जर सरकत असेल दरवर्षी तर नाही, पण 1-2 वर्षाच्या नंतर कसं आहे, त्याच्यात उन्हाळ्याचे ढोरं जाते, ते आपल्या फांद्या राहते, ते खासाठी ढोरं जाते त्याच्यात. पुन्हा आपण फवारी मारतो, त्याला बेड नाही का दरवर्षी चढवा लागते. तर हे असं आहे. आणि एक सोडून एक मग दरवर्षी त्याच्यात मग लावण करावं लागते. याला म्हणते SRT शेती. पण तर SRT शेतीचे हे फायदे पण आहे, पण थोड्या प्रमाणात एक थोडंसं वेगळी बाजू पण आहे, जे मी तुम्हाला आता सांगितली की त्याच्यासाठी मजुरी जास्त जाते SRT शेतीमध्ये. आता याच्यातही बोलणारे भरपूर जण असन तर बोला नसते का कॉमेंटमध्ये का बोलायचं राहील ते. फक्त माझं म्हणणं एवढं का लेबरची खूप कमी आहे. लेबर आपल्याला म्हणजे
4-5-6 एकरावाला जो कास्तकार आहे त्याला ते एकमेकाच्या जाती कामाले, तर ते त्याचं लेबरचं त्याचं टेन्शन नाही आहे. पण 10 एकरपासून तर 25 एकरपर्यंतचा जो मधातला कास्तकार आहे, याच्या मधातला लयच लेबरचा त्रास आहे त्याला. लय लेबरचा म्हणजे लय म्हणजे का लयच लेबरचा त्रास आहे. तर हे कास्तकार आता जास्त करून मशीनच्या भरोश्यावर येऊन राहिले आहे. म्हणजे आता जर आम्ही पंजी मारली ट्रॅक्टर, रोटावेटर मारला ट्रॅक्टर, पेरणी करीन ट्रॅक्टर, बेड मारले ट्रॅक्टर, आणि आता टोकन यंत्रानं हे करायचं आहे, तर मग ते माणसं सांगणारच नाही. टोकन यंत्र त्याचसाठीच आणले आहे का? एक दोन माणसं सांगितले का करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात फवारणी मारायची आहे, ट्रॅक्टरनं फवारणी मारायची आहे. आता मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. आपण लहानवाले चक्के आणले आहे आपल्या काकानं, तर ते मी टाकणारच आहे व्हिडिओ फवारणीसाठी. आणि डवरा जर मारायचा ट्रॅक्टर, आमच्या कोठ्यामध्ये कोठा गाव आहे, तिथं नुसतंच ट्रॅक्टरनं डवरा मारते काही काही कास्तकार. पुन्हा मग जर मी 10 फूट अंतर याच्याचसाठी घेतलं आहे तुरीच्या मधात सोयाबीन काढायसाठी, का त्याच्यात लहानवालं हे हार्वेस्टर चाललं पाहिजे बा, चेनवालं. त्याच्यामुळं मी ते अंतर घेतलं आहे. तर तिथं मग मशीन आली, त्याच्यानंतर तेच आपलं ट्रॉलीमध्ये भरणं. आपल्याला लेबर कमी करणे आहे पहिली गोष्ट. म्हणजे लेबर जर भेटत असेल ना, तर लेबरच्या हाताचं काम एकच नंबर होते. पण लेबर भेटत नाही, वेळेवर भेटत नाही. आज जर मला असं आता जाणवलं का मला उद्या पाहिजे बा लेबर, नाही भेटत. इथून 15 दिवसांनी लेबर भेटन, ते काम वाया जाते ना. जे आपण आता ठरवून ठेवलं आहे, आपलं नियोजन काहीच नाही, नियोजनाची पूर्वी वाटच लागून जाते. त्याच्यामुळं SRT शेती चांगली आहे, अशी आहे. आणि आपल्याला पूर्ण याच्यावर वळा लागणार आहे, मशीनच्या भरोश्यावर. त्याच्यामुळं आता पहा तुमचं म्हणणं काय आहे, करा नोका करू असं म्हणत नाही. मी स्वतः करणार आहे पुढं चालून. 2 एकर तरी पहिले डेमो करीन, त्याच्यानंतर अजून चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.